मराठी आणि अमराठी बांधव हे दोघेही, या दोघांसाठी मी प्रचंड काम केलेलं आहे. या कुलाबा विभागाला स्टेट कॅपिटल रिजनचा दर्जा देण्याची मागणी केलेली आहे. आता तुम्हाला काय वाटतं की ही जे विरुद्ध उमेदवार आहे हे तुमच्यासाठी कुठेतरी आव्हान आहे? विरुद्ध उमेदवार कुठे दिसतच नाहीत. जर का आपल्याला समाजात बदल घडवून आणायचा असेल तर त्या बदलाचा भाग बनणं आवश्यक आहे. नमस्कार. महाराष्ट्राचा महासंग्राम ह्या विशेष नवराष्ट्राच्या कार्यक्रमात मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कुलाबा हा एक असा मतदारसंघ आहे जिथे सर्व वर्ग समाविष्ट आहेत. म्हणजे हाय क्लास सोसायटी असो किंवा कनिष्ठ वर्ग असो, म्हणजे हायकोर्ट असो किंवा गेटवे ऑफ इंडिया असो किंवा गिरगावच्या मोडकळीत आलेल्या काही चाळी तर काही झोपडपट्टींचा विभाग, असे सर्व वर्ग या मतदारसंघात समाविष्ट आहे. आणि ह्या सर्व वर्गांच्या समस्या सुद्धा भिन्न आहेत. तर ह्या सर्व समस्या कशा सोडवल्या जाणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. या मतदारसंघातून आज भाजपचे उमेदवार म्हणून जे उभे आहेत, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष विद्यमान आमदार ॲडव्होकेट राहुल नार्वेकरजी यांच्याशी. तर चला त्यांना भेटूया आणि हा प्रश्न थेट आपण त्यांच्याशी संवाद करून विचारूया. नमस्कार, नवराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे सर. पहिले तर मी विचारेन, हा कुलाबा मतदारसंघ म्हणजे खरं तर कॉम्बिनेशन वर्ग आहे, कारण इथे हाय क्लास सोसायटी सुद्धा आहे, त्यासोबतच कनिष्ठ वर्ग सुद्धा आहे. आणि खरं बघता ह्यांच्या समस्या सुद्धा वेगवेगळ्या आहेत, भिन्न आहेत एकमेकांपासून. तर ह्या समस्या काय आहेत आणि त्या कशा सोडवणार आहात? आपण अगदी बरोबर म्हणालात की कुलाबा विधानसभा मतदारसंघ हा अत्यंत कॉम्प्लेक्स असा मतदारसंघ आहे. इकडे देशातले सर्वात श्रीमंत लोकही राहतात आणि गरीबातले गरीब लोकही राहतात. इकडे हाय रायझेसमध्ये उच्चाभ्रू लोक राहतात, झोपडपट्ट्या मोठ्या आहेत, इकडे गोरगरीब लोक तिकडे राहतात. एका बाजूला मस्जिद बंदरकडे मोठे मोहल्ले आहेत, दुसऱ्या बाजूला आमच्या गिरगावातला चाळकरी बांधव पण राहतो. आणि असं असताना या संमिश्र असा मतदारसंघ असल्यामुळे इकडे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहतात आणि प्रत्येकाची संख्या ही तुल्यस्मत आहे. आणि त्यामुळे इकडे जो उमेदवार असतो किंवा जो आमदार असतो त्याला सगळ्यांना सोबत घेऊन एकत्रपणे काम करायला लागतं. कारण बऱ्याच वेळेला एकाची गरज ही दुसऱ्याची नाराजी असते आणि त्यामुळे समतोल साधत सगळ्यांना न्याय द्यायची भूमिका ही रश्शीवरची कसरत आहे. आणि ही कसरत कशी तुम्ही करणार आहात, म्हणजे कसं सोडवणार आहात? काही आराखडा किंवा काही योजना त्याच्यासाठी काही विचार केला? नाही, गेली 10-12 वर्ष आम्ही इकडे सातत्याने विधान परिषद सदस्य किंवा विधानसभा सदस्य म्हणून काम करत आलो आहोत. आणि इकडे आमचा जो कनेक्ट आहे तो हायराईज मधल्या लोकांबरोबर तेवढाच दांडगा आहे जेवढा आमचा झोपडपट्टी वासियांबरोबर आमचा कनेक्ट आहे. आणि त्यामुळे दोघांच्याही अडचणी समजून ह्यात समतोल साधून सगळ्यांना न्याय द्यायचा आम्ही प्रयत्न करत असतो. सर, हा मतदारसंघ मराठी आणि अमराठी दोघांचा सुद्धा आहे. तर किती विश्वास आहे की हे जड नाही जाणार तुम्हाला मतमोजणीसाठी किंवा मतदानासाठी? नाही, मुळीच जड जाणार नाही. कारण मराठी आणि अमराठी बांधव हे दोघेही, या दोघांसाठी मी प्रचंड काम केलेलं आहे, प्रचंड मेहनत केलेली आहे. आणि त्याची जाणीव माझ्या मराठी व अमराठी मतदार दोघांनाही आहे. त्यामुळे यांचं पूर्ण समर्थन मला मिळेल याची मला खात्री आहे. सर, जसं तुम्ही विद्यमान आमदार आहात तर या मतदारसंघात काही केलेली कामं, लक्षणीय कामं आपण सांगू शकतो का? या मतदारसंघात पाण्याचा प्रश्न हा खूप मोठा प्रश्न आहे. झोपडपट्ट्यांमध्ये पाणी जवळजवळ येतच नव्हतं. मी 8,000 घरांना घर टू घर पाण्याची पाईपलाईन आणि पाणी पुरवठा केलेला आहे. इकडे बहुतांश इमारती ज्या आहेत त्या कलेक्टर लीज लँडवरती आहेत. त्यांच्या कन्व्हर्जनचा प्रीमियम शासनाकडनं लीज होल्ड टू फ्री होल्ड करण्यासाठी 25% आकारला गेला होता. माझ्या प्रचंड मेहनतीतून हा प्रीमियम आम्ही 5%वरती आणला आणि आमचा प्रयत्न आहे तो 2%वरती आणायचा. त्याचबरोबर आपण बघितलं तर या ठिकाणी कुलाब्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे. या ठिकाणी पार्किंगचा विषय आहे. आणि हा संपूर्ण परिसर, याची स्थानिक लोकसंख्या 13 लाख आहे आणि फ्लोटिंग पॉप्युलेशन म्हणजे अस्थानिक अशी लोकसंख्या 48 लाख आहे दिवसाला. त्यामुळे इकडच्या सगळ्या मूलभूत सुविधांवरती खूप ताण येतो. मग टॉयलेट्स असतील, रस्ते असतील, फुटपाथ असतील. महाराष्ट्रातले सर्वात मोठे हेडक्वार्टर्स, मंत्रालय, विधानभवन, पोलीस मुख्यालय, मुंबई युनिव्हर्सिटी, हायकोर्ट
हे सगळे ह्या मतदारसंघात येतात. कॉटन एक्सचेंज, बुलियन मार्केट हे सगळे इकडे येतात. त्यामुळे असं असल्यामुळे ह्या मतदारसंघात अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. मी शासनाकडनं या कुलाबा विभागाला स्टेट कॅपिटल रिजनचा दर्जा देण्याची मागणी केलेली आहे, जेणेकरून जसं आपल्या दिल्लीत नॅशनल कॅपिटल रिजन घोषित आहे, दर्जा दिलेला आहे, तसंच स्टेट कॅपिटल रिजनचा दर्जा हा या मतदारसंघाला देऊन इथे अधिक सोयीसुविधा, निधी उपलब्ध करून देणं हे क्रमप्राप्त आहे माझ्यासाठी. तर खरं तर तुम्ही राजकारणात स्पष्ट वक्ते आहात आणि साहसी निर्णय घेणारे आहात. तर काय वाटतं की ह्या काही साहसी निर्णयाचा प्रचारावरती काही परिणाम होईल का? मी दिलेले सर्व निर्णय हे शाश्वत, कायदेशीर, कायद्याला बांधून, कायद्याला धरून, आपल्या सुप्रीम कोर्टने दिलेल्या सगळ्या डायरेक्टिव्हचं पालन करून दिलेला हा शाश्वत निर्णय असल्यामुळे या निर्णयात सुप्रीम कोर्टही कुठचा बदल करेल असं मला वाटत नाही. आणि म्हणूनच मी दिलेल्या निर्णयामुळे माझ्या लिगल ॲक्युमेनला अप्रिशिएट केलं जाईल आणि याचा मला फायदाच होईल. सर, निवडून आलात तर पहिलं कुठलं काम कराल ह्या मतदारसंघात? निवडून मी आल्यावर सर्वप्रथम इकडे आम्ही 5 नवीन अंडरग्राऊंड रिझर्व्हॉयर्स बांधणार आहोत, जेणेकरून कुलाब्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटेल. या ठिकाणी झोपडपट्टीवासियांना न्याय देण्यासाठी त्यांच्या ज्या रखडलेले योजना आहेत किंवा त्यांना ज्या परमिशन मिळत नाही आहेत त्या झोपडपट्टीवासियांना न्याय मिळवून द्यायचं कार्य आम्ही करणार आहोत. आमच्याकडे कोळीवाडे आहेत, या कोळीवाड्यांचं सीमांकन करून त्या सर्व कोळीवाड्यांना हे जागा त्यांच्या नावावर करून देण्याचं कार्य हे पूर्ण करायचं आहे. अशा अनेक विषय, डिलॅपिलेटेड बिल्डिंग्ज आहेत, अगदी मोडकळी चाललेल्या इमारती आहेत, त्यांचं रिकन्स्ट्रक्शन आणि रिहॅबिलिटेशन हे करणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी लागणारा जवळजवळ 400 कोटी रुपयाचा निधी हा शासनाकडनं उपलब्ध करून देणं हे पण माझ्यासाठी प्राधान्याचं काम आहे. सर, आता तुमच्या विरुद्ध उमेदवार हे काँग्रेस आहे. खरं तर असं म्हटलं जात होतं की काँग्रेसचा हा बालेकिल्ला होता कुलाबा, पण 2014 मध्ये त्याला सुरुंग लागला. तर आता तुम्हाला काय वाटतं की हे जे विरुद्ध उमेदवार आहे तुमच्यासाठी कुठेतरी आव्हान आहे का नाही आहे? विरुद्ध उमेदवार कुठे दिसतच नाहीत. ते कुलाब्याचे नाही आहेत, त्यांचं घर कुलाब्यात नाही आहे, त्यांचं ऑफिस कुलाब्यात नाही आहे, त्यांचं कार्यालय नाही आहे, त्यांचे कार्यकर्ते नाही आहेत, त्यांचं प्रचार कार्यालय देखील कुलाब्यात नाही आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत खरोखर समोरचा उमेदवार रिंगणात आहे की काय हाच प्रश्न सगळ्यांसमोर आहे. सर, राजकारणामध्ये ना सध्या असं बघितलं जातं की नरेटिव्ह खूप होतात, ट्रोलिंग चालतं किंवा नेपोटिझम चालतं. ह्याबद्दल तुमचं मत काय आहे? बघा, प्रत्येकाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य असताना ते स्वातंत्र्य योग्यरित्या वापरणं आवश्यक आहे. आपण आपलं मत प्रदर्शित करणं उचित आहे, परंतु खोटी अफवा आणि बातमी पसरवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं हे लोकशाहीसाठी घातक आहे. त्यामुळे फेक नॅरेटिव्ह मला काय वाटत नाही आता विरोधकांनी चालवलं तरी चालेल म्हणून, आणि लोक पण आता सुज्ञ आहेत, त्यांना फेक नॅरेटिव्ह आणि खऱ्या कामाबद्दल किंवा बातमीबद्दल फरक समजतो. थोडासा वेगळा प्रश्न घेते. मला राहुल नार्वेकर यांची राजकारण एंट्री कशी झाली, म्हणजे कसे राजकारणाशी जोडले गेलात, घरची पार्श्वभूमी राजकारणाची होती का, हे जाणून घ्यायला आवडेल. माझे वडील हे जवळजवळ 27 वर्ष मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक राहिलेले आहेत. कुलाब्यातल्या प्रत्येक वॉर्डातनं ते निवडून आलेले आहेत, अपक्षही निवडून आलेले आहेत. त्यामुळे निश्चितपणे हा घरनं थोडासा ह्याबद्दलचे संस्कार किंवा कल्चर हे प्राप्त झालं. म्हणजे बाळकडू तुम्हाला खरं तर लहानपणीच राजकारणाचं तसं मिळालं होतं. एक्सपोजर होतं, बरोबर. परंतु आमच्या घरातलं राजकारण हे अत्यंत समाजकारणासाठी सीमित असतं. त्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त पक्षीय राजकारण किंवा इतर राजकारणात सक्रिय सहभाग असा नव्हता. परंतु माझी आवड आणि ओढ ही जनसामान्यांच्या जीवनाची निगडीत असल्यामुळे, सातत्याने लोकांच्या संपर्कात असल्यामुळे, जर का आपल्याला समाजात बदल घडवून आणायचा असेल तर त्या बदलाचा भाग बनणं आवश्यक आहे. म्हणजेच सक्रियपणे बदल घडतो तिथे उपस्थित राहणं आवश्यक आहे. म्हणून राजकारणात जाणं हे मी नेहमीच ठरवलेलं किंवा आकर्षित होतो आणि त्याच अनुषंगाने अनेक कार्य करत राहिलो. मग राजकीय पक्षाकडनं
उमेदवारी मिळाली, राष्ट्रीय पक्षाचं स्पोक्सपर्सन प्रवक्ता म्हणून काम केलं आणि असा हा प्रवास सुरू झाला. सर, भाजपाचं एक वाक्य आहे, 100% भाजपा, किंवा जसं मोदीजी म्हणतात, एक है तो सब है. त्यांची ही काही वाक्य आहेत, ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, मला वाटतं की शेवटी एकता, अखंडता ही आवश्यकच आहे. मग ती पक्षात असेल, समाजात असेल किंवा देशात असेल, एकता ही पाहिजेच. आणि त्यामुळे ह्या अत्यंत योग्य सल्ला दिला गेला आहे. सर, जाता जाता जे मतदान आहेत करणारे किंवा ही सामान्य जनता आहे कुलाबावाली, कुलाबाकरांना काय सांगाल? सामान्य जनतेला काय मेसेज? कुलाबा वासियांना मी एवढंच सांगेन की हे दुर्भाग्यपूर्ण आहे की संपूर्ण देशातलं सर्वात कमी मतदान हे कुलाबा विधानसभा मतदारसंघात होतं. त्यामुळे यंदा कुलाब्याची ख्याती वाढवण्यासाठी सर्वांनी मोठ्या प्रमाणात संसदीय लोकशाहीचा गजर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करावं. येणाऱ्या 20 तारखेला 20 नोव्हेंबरला मोठ्या संख्येने खाली येऊन मतदान करून आपण आपली एक योग्य नागरिक असण्याची जबाबदारी पूर्ण करावी. थँक्यू सर, तुम्ही वेळ दिला त्याबद्दल आणि खूप छान वाटलं. अशाच मुलाखतींसोबत पुन्हा भेटत राहूया. तोपर्यंत मी माधवी वाडकर, नवराष्ट्र मुंबईमधून कॅमेरामॅन संकेत सोबत. धन्यवाद.